तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। या झाडावरती खारुताईचं घरट आहे आणि खारुताईंचा किती आवाज चाललाय। मांजर नाहीतर एखादा साप आल्यावर त्या अशा जीव तोडून वरडते त्या, तसंच काहीतरी असेल ह्या अडचणीत। गाई इकडे रिकामी येते का काय बघावं लागेल मला। बापूने बांधल्या होत्या पण पाक गवताकडे आल्या त्या। इकडं मेंढरवाली आलेत, घोडे इकडं बांधलेत आणि त्यांना मी 4 वेळा सांगितलं की पेरलेल्यात घोडा जातोय घोडा जातोय। मी 3दा येऊन हाणला आणि अजून बी हो का आत्ताशी मुगातनं बाजूला निघाला घोडा, अजून बी मुगाच्या कडालाच आहे। मी दिसली की परत घोडा चालला, पण ती माणसं एवढी दांड आहे ती ना, अजिबात ऐकायला तयार नाही ती। त्यांना आम्ही तुम्ही चारू नका असं म्हणत नाही, पण कमीत कमी धानात तरी सोडू नका ना। आणि एखाद्या शेतकऱ्याने बोललं मग शेतकरी वाईट दिसतो। शेतकऱ्याच्या मागे इतकी संकट असतात तरी शेतकरीच वाईट असतो। बघा हो का ह्याच्यात नाचते पेरलेल्यात, काय मिळणार आहे का? त्याचं पोट भरणार आहे का? त्यांचं त्या माणसांचं समाधान मिळणार आहे काय माहिती। सांगून पण ती त्याला बांधच नाहीत म्हटल्यावर अवघड आहे। शेतकऱ्याला बऱ्याच संकटांना पुढे जावं लागतं आणि ती झेलण्याची ताकद बी शेतकऱ्याला ईश्वर तेवढी देत असतो असं मला वाटतंय। आणि ज्याला झेलण्याची ताकद आहे त्याच्याकडे संकट सुद्धा जास्त असतात। ते आता तिकडे जाणार घोडा आणि परत माघार येणार, त्याला बांधलंच नाही। बाकीची बांधलेत पण त्याला बांधलंच नाही आणि मला वाटतं तो पांढरा सुद्धा रिकामाच आहे, तो दावडीत चाललाय, कारण ती सुद्धा हिथं होता आता तिकडे गेलाय। काय माणसांची वृत्ती आहे, काय अवघड आहे सगळ्या गोष्टीच। ए बापू झालं नाही का खेळून? अजून दळण आणायचंय बाळा। मग काय करतो? कधी जातो? उशीर होईल परत। हा यांचा पोरांचा डाव रंगला इथं चांगला। धनुष्य कसला पडलाय बघा, डबल होता मग पण आता एकच दिसतंय आणि इकडे असं काळं भोर आभाळ आले। कसं वाटतंय वातावरण? एकदम भारी वाटतंय का नाही बघायला? आजी आता आज लवळला गेलती, आले आज महागारी परत। आजीला बघितल्यावर हे केलं की त्यांनी गट्टू सर माहिती सर चल 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 तू म्हणली आंबाड मध्ये वाट बघा, ते वाट बघ मी आंबाड मध्ये मीच तुमची वाट बघत बसली असते, पण मामा म्हणला घरी जा मी सोडा येतो, मग घरी गेली। आम्ही केलं तिथं बघितलं आम्ही तर तू नव्हती तिथं। अरे सर घरी जा म्हणला मामा, बारशाला गेलता मामा नव्हता घरी। नाही आता काय करत नाही ती आजीची तर गट्ट्याची ओळखच झाली। The next day. आपण काय बघितलं म्हणजे सापडतंय का? वहिनी आल्या तुळस न्यायला
म्हणलं हाय इथं मोठं. अहो लय दिसत होती रोपं, पण बघा की आता आयत्या टायमाला ऐन टायमाला नाही भेटत, नाही भेटत. नको तेव्हा समोर येणार. परत सांगेन तुम्हाला नाही ही चिटकले तर ही घेऊन जावा. ठीक आहे आता, पण परत इथं मस्त आली तुळस. हा हे छान आली. आमची आता हिरवीगार टवटवीत झाली दारातली मोठी. पावसाळ्यात आम्हाला एक हे आणायचंय बघा, तुळशी वृंदावन. ते मोठं हा मोठं आणायचंय, बनवून भेटतंय की. पण जशी खाली तुळस येते तशी त्याच्यात येत नाही व. हा आमचा कसला तुळशीचा डेरा नाही येते की आता ह्यांच्या तुळशीत आहे की, हा आणि ह्यांचं तसलंच आहे बांधलेलं. तसलं आहे ना. करायचंय आम्हाला बी. राहिले तर राहतच बघा, एकदा राहिले की राहतच. मग काय उपटा बघा उपटते का, नाहीतर पाणी वतून उपटा जरा. उपटली. पण काय करा, त्याचा पाला सगळा तोडा हा आणि मग लावा. पाला सगळा फुलं तोडा, लावते चांगली हा. कुंडीत. कुंडीत लावा, चांगली येते. तुळस असावी म्हणते ती चांगली झाड. दारात तुळस असावीच. झाली काम. अजून धुणं भांडी करायचे, स्वयंपाक पोरं जिकडं तिकडं. धुणं भांडी काय, पावसाचा दिवस आहे तर आता. मग काय आता धुवून टाकायचं. माझं बी घरातलं काम चाललं होतं, तुम्ही हाक मारल्यावर म्हटलं बाहेर आलते. चले राजू, तुमचा राजू पण आला इकडे. कशाला आलाय बाबा? गट्टू संघ भांडणं होत्याने बॉडीगार्ड तुमचा. चला, बारीक सडाका झाला आणि आता इकडं आपला मूग ही चांगला दिसायला लागलाय. रान थोडं हिरवळल्यासारखं वाटायला लागलंय. इकडं तुरीतनं मूग असल्यामुळे हिरवळ्यावनी दिसतंय, पण इकडं अजून काही दिसत नाही. आणि इकडं सुद्धा एक एक थोंब असा चांगला मोठा रगील दिसायला लागलाय. वातावरण एकदम मस्त झालंय. तिकडं पावसाची दडी चालू आहे आणि इकडं पण ही पावसाची एक आणि इकडे मस्त असं ढगावर ऊन चमकते. पक्ष्यांचा आवाज चालू आहे. मस्त शांत असं वातावरण आहे. का ग राहू दे की, मी धुतले नसते बाई कपडे. बसले सकाळ सकाळ कपडे धुत. आज काय बापू आहे तर धार काढणं झालं नाही, उरकलंच नाही मला घरातलं. धार काढायची, धार काढून घेतली असती की. राहू दे कपडे, मी धुती का मग. बर बर, माझी मी धुती. सकाळचं वातावरण एकदम भारी वाटतंय. चिंगीचा आपले दिवस संपत आले ते, आणि आता आपल्याला कवळं दूध खायला, कवळ्या वड्या खायला मिळणार आहे. कवळ्या दुधाच्या थोड्याच दिवसात. सरदाऱ्या बसलाय मस्तपैकी. इकडे ही गाय बसली. चिंगे चिंगे, आणि भाजीला घरात असू नसू, असलं तरी पंचायत काय करावं आणि नसलं तरी पंचायत काय करावं. आता मी रानात आली भाजी हुडकायला. अशी कवळी कवळी पालकाची भाजी भरपूर आली, सगळ्या रानात आहे, सगळीकडे आहे. एकदम कवळी, सगळीकडे भाजी तीच आहे. गवतामुळे आपल्याला दिसत नाही, पण बघा सगळीकडे भाजी तीच आहे. असं मस्त म्हणलं कवळी कवळी भाजी काढून नेणे, आणि सगळ्या रानात आली सगळीकडं. आणि ह्या रानाची मेहनत करायची, पण आता थोडं रान वरलंय, काल थोडी शिपशिप झाली. आणि म्हणलं आज भाजी काढून घ्यावी, मस्त हिरवीगार ताजी ताजी लुसलुशीत, आणि नंतर रानाची मेहनत करावी.